आणि आज हजरत बाबा ताजुद्दीन यांचा 86वा उरूस साजरा करण्यात येतोय। नागपूरच्या ताजबाग मधल्या बाबांच्या मजारीवर श्रद्धाळू लोक मोठ्या संख्येनं बाबांच्या दर्शनाला येत आहेत। केवळ मुस्लिमच नाही तर सर्व समुदायांचे भाविक इथे येत आहेत। आणि या संदर्भात बोलण्यासाठी आपण जाऊया थेट नागपूरला। आमचे ब्युरो चीफ प्रशांत कोरटकर तिकडे आहेत। प्रशांत, तू नक्की आता ताजबाग मध्ये आहेस, तर एकूणच तिथल्या वातावरणाबद्दल सांग। किती लोक तिकडे जमलेले आहेत आणि कसा आहे तिकडचा माहोल? चेतन, आता आपण हजरत बाबा ताजुद्दीन यांच्या दरबारात, अगदी दरबारासमोर आहे। इथे त्यांची मजार आहे आणि मोठ्या संख्येने इथे भाविक येतात। दरवर्षी उर्स जो बाबांचा साजरा केला जातो, यावर्षी 86वा उर्स बाबांचा साजरा केला जातो आहे। आणि एकंदरीतच बाबांचं जे कर्तृत्व आहे, जे काम आहे आपल्या इथे, ते केवळ मुस्लिम धर्मियांमध्ये नाही, हिंदू आणि मुस्लिम, शीख, इसाई असे बाबांचे वेगवेगळे भक्त आहेत, जे भारतातूनच नाही तर विदेशातून सुद्धा या उर्सच्या दरम्यान इथे दर्शनाला येतात। लाखोच्या संख्येने 26 तारखेला तो इथे पाय ठेवायला जागा राहणार नाही, इतक्या मोठ्या संख्येने लोक येतात। आणि एकंदरीत बाबांचं कार्य जे राहिलेलं आहे ते सर्व धर्माला एकरूप असं कार्य राहिलेलं आहे नागपूर आणि इतर परिसरामध्ये। इथे हा जो आहे, हा ताजबागचा मोठा ताजबाग आहे, जिथे बाबांची मजार आहे। आणि या मजारीवर डोकं टेकवायला आज विशेष महत्त्वाची गोष्ट म्हणजे आज गुरुवार आहे आणि हा गुरुचा दिवस असल्यामुळे मोठ्या संख्येने आज सकाळपासून लोकांची गर्दी जमलेली आहे बाबांचं दर्शन घ्यायसाठी, मजारीवर जे फुलं अर्पण करायसाठी। तर एकंदरीतच इथे मोठा उत्साहाचं वातावरण आहे। आणि खास करून या ज्या पूर्ण उर्साच्या दरम्यान हिंदू मुस्लिम आपापले काम सोडून बाबांच्या सेवेसाठी फक्त या उर्सच्या दरम्यान नागपुरात येतात। आपल्यासोबत काही लोक आहेत, त्यांना विचारूया की जे तन मन धनाने बाबांची सेवा या उर्सच्या दरम्यान करतात, विशेष महत्व काय है या ताजुद्दीन बाबांचं आणि त्यांच्या कार्याचं। आप बताइए कि बाबा ताजुद्दीन का बहुत बड़ा कार्य है, क्या आप मानते हैं नेशनल इंटीग्रेशन के तौर पर कितना महत्वपूर्ण कार्य है? हज़रत बाबा ताजुद्दीन रहमतुल्लाह ताला अलैह इंटरनेशनल तौर पे, दुनियावी तौर पर यह है कि आप दुनिया की तमाम बिखरी हुई इंसानियत को एक जगह पर जमा करने के लिए सबसे पहले अपने अल्लाह को, मालिक को खुश किए। उसका नतीजा आज ये हुआ कि 1925 से लेकर आज तक यानी 2009 तक, जैसा कि आपने अभी फरमाया, ये 86वां सालाना बाबा ताजुद्दीन का उर्स है। ये 86 साल से यहाँ पर सिर्फ मुसलमान नहीं, हिंदुस्तान में रहने वाले ज़्यादातर आबाद होने वाले हिंदू भाई, सिख भाई, ईसाई भाई, ये चारों कास्ट के लोग ज़्यादा से ज़्यादा यहाँ पर आते हैं। लाखों की तादाद में लोग जमा होते हैं। यहाँ पर लोगों का आना, जमा होना इस बात का प्रूफ है, इस बात का सबूत है कि ताजुद्दीन बाबा ये बिल्कुल नहीं चाहते थे कि मैं मुसलमान हूँ तो मेरे पास मुसलमान आए। आज हिंदुस्तान की सरजमीन पर जो हालात, जो वातावरण, जो माहौल हो रहा है, उसमें जो खराबियां हैं, इन तमाम खराबियों का ताजुद्दीन बाबा अल्लाह की तरफ से, भगवान की तरफ से इतना बड़ा जवाब है कि दुनिया की पूरी ताकत, चाहे वो कितना बड़ा मुल्क हो, कितनी बड़ी ताकत रखता हो, कितनी बड़ी अपने आप में सुपर पावर अहमियत रखता हो, ताजुद्दीन बाबा से बड़ी ताकत नहीं रख सकता। आपण पाहिलं की बाबा ताजुद्दीननी सुरुवातीपासून 86 वर्षापासून एक सामाजिक एकतेचा संदेश दिला होता आणि त्याचमुळे मोठ्या प्रमाणात एक जनसागर इथे दर्शनाला येतो आहे। खरंय, सामाजिक एकतेच्या दृष्टीने हा उरूस खूप महत्त्वाचा आहे। हा उरूस कसा साजरा केला जातो याविषयी आपण बोलणार आहोत तुझ्याशी। प्रशांत, तुझ्याकडे आम्ही लवकरच परत येतोय, पण आपल्याबरोबर आज दुसरे जे सलाम महाराष्ट्रामध्ये गेस्ट आहेत, एका ॲडव्हेंचरस गोष्टीबद्दल आपण बोलणार आहोत आणि ती गोष्ट आहे ती म्हणजे की रॉक क्लाइम्बिंग। या विषयाबद्दल आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत। योगेश, सलाम महाराष्ट्रामध्ये स्वागत आहे तुमचं। नमस्कार। आणि रॉक क्लाइम्बिंग म्हटल्यानंतर धडकी भरते, बापरे, एवढं असं वेगळं काहीतरी असतं। पण रॉक क्लाइम्बिंगची तू कशी सुरुवात केलीस, तुला कशी आवड निर्माण झाली होती याची? बेसिकली रॉक क्लाइम्बिंग हे जेव्हा सुरुवात झाली तेव्हाच कळालं की नक्की काय असतं ते। आम्ही बेसिकली मुंब्र्यात राहायचो आणि तिथे मुंब्रा देवी नावाचं एक देवस्थळ आहे आणि तिथे रेग्युलरली बरेच रॉक क्लाइम्बर्स हे दर संडेला येऊन प्रॅक्टिस करायचे। त्याला आम्ही रॉक क्लाइम्बिंग नर्सरी असं म्हणतो। तर बेसिकली तिथे काही बोल्डर्स आणि वॉल्स आहेत। बोल्डर्स हे मोठे दगड ज्याच्यावरती लोक प्रॅक्टिस करायचे आणि आम्ही रेग्युलरली मुंब्रा देवीला जात असल्यामुळे मला ते पाहून थोडं फॅसिनेट व्हायचं की ॲक्च्युली हे काय करतात आणि कसं करतात। आणि त्यामुळे मग आम्ही तिथे जाऊन चौकशी करायचो। तर माझी ओळख किरण अडफडकर नावाच्या एका व्यक्तीशी झाली, जे महाराष्ट्रामधले सगळ्यात म्हणजे मला माहिती असलेले चांगल्या क्लाइंबरपैकी आहेत। आणि त्यांच्या सोबतीने नंतर आम्ही त्यांना सांगितलं की आम्हाला ही क्लाइम्बिंग चालू करायची आहे आणि मी आणि माझे काही मित्र होतो। तर आम्ही बेसिकली तेव्हा मग तिथे प्रॅक्टिस करायला चालू केली आणि 2-3 महिने प्रॅक्टिस केल्यानंतर मग हळूहळू त्यांच्याबरोबर क्लाइम्बिंग एक्सपिडिशनला जायला लागलो।
माहुली जे आसनगावच्या जवळ आहे तिथून आम्ही सुरुवात केली. वजीर नावाचा पिनायकल आम्ही काही मित्रांनी, म्हणजे तेव्हा मी सोबतीला असायचो की काही कॅम्पमध्ये जे काही कामं असतील, अगदी भांडी घासण्यापासून ते जेवण बनवण्यापासून टेंट लावणं, ह्या सगळ्या गोष्टी आम्ही करायचो तिकडे. आणि ते सगळं करताना क्लाइम्बिंग बघताना एक अगदी काहीतरी वेगळा अनुभव यायचा की मित्र क्लाइम्बिंग करतायत समोर आणि असंही वाटायचं की आपणही करावं. आणि आधीपासून एक म्हणता येईल की थोडीशी जे थोड्या वाईट शब्दात म्हणायचं झालं तर खाज होती क्लाइम्बिंग करायची, जे बरेच वेळा प्रयत्न करून पडून भोगलं पण होतं. पण तेव्हा ऍक्च्युअली एक चान्स भेटला की अच्छा हे आता काहीतरी टेक्निकल आणि प्रोफेशनल आहे आणि हे करतायत तर हे आपण शिकूया. तर त्यामध्ये काही आम्ही कंटिन्यू एक्सपिडिशनला आणि ट्रेक्सला जायला लागलो. आणि मग किरण बरोबर मला सवय लागली की आता मीही कल्याणजवळ माहुली ताहुली नावाचं एक पिनाकल आहे आणि तिथून आम्ही क्लाइम्बिंगला माझी सुरुवात झाली. किरण बरोबर मी तेव्हा पहिल्यांदा लीड केलं आणि तेव्हाही म्हणजे काही चुकाही केल्या, पण किरणचा साथ असल्यामुळे बरंच काही शिकायला भेटलं. महाराष्ट्रामध्ये किंवा सातत्याने ठाणे जिल्ह्यामध्ये तू आणखीन कुठल्या कुठल्या ठिकाणी रॉक क्लाइम्बिंग केलंय, स्पेसिफिकली ठाणे जिल्ह्यामध्ये? कारण का आपल्या ठाणे जिल्ह्यामध्ये खूप असे वेगवेगळे पिनाकल्स आहेत. तू आता कल्याणचा उल्लेख केला, माहुलीचा उल्लेख केला, तसं आणखीन असं म्हणजे छान स्मरणात आलेला किंवा असा एखादा पिनाकल आठवतो का की तिकडे क्लाइम्बिंग केलं होतं? ठाण्याच्या जवळ आणि ठाण्याच्या अवतीभोवती बाहेर बरंच स्कोप आहे क्लाइम्बिंगला. जसं ठाण्यात जर का अगदी म्हणता येईल तर हे आपलं कळव्याला एक फर्स्ट स्टेप नावाचं छोटं पिनाकल आहे, जिथे बरीच लोक जाऊन त्यांची फर्स्ट स्टेप म्हणजे ऍक्च्युली ह्याला क्लाइम्बिंगचं फर्स्ट स्टेप म्हणता येतं. मुंबईची लोक ऍक्च्युली जाऊन तिथं सुरुवात करतात क्लाइम्बिंग करायला आणि शिकतात की छोटंसं पॅच चढला, टॉपला गेलं, ऍक्च्युअल टेक्निकॅलिटीज काय असतात, रोप मॅनेजमेंट काय असते, तुम्हाला इक्विपमेंटची जास्त समज येते, कोणतं इक्विपमेंट कुठं कधी कसं वापरायचं आहे बेसिकली. आणि यात सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुमची आपसात ट्युनिंग होते. आता रॉक क्लाइम्बिंग हे असं स्पोर्ट आहे की तुम्हाला तुमचा जो पार्टनर आहे त्याच्या बद्दल पूर्णपणे माहिती असणं खूप गरजेचं आहे. त्याशिवाय तुम्ही क्लाइम्ब करू शकत नाही. कारण जर का वरती एक क्लाइंबर क्लाइम्ब करतोय आणि मी जर का त्याचा बिलेयर किंवा सेकंड मॅन, ज्याला आम्ही सेफ्टीचा माणूस म्हणतो, की जो क्लाइंबर आहे त्याची दोर त्या सेकंड मॅनच्या हातात असते आणि तो जर का पडला तर हा त्याला पडण्यापासून अवॉइड करतो, सपोर्ट करतो. तर बेसिकली हे जे आहे ही ट्युनिंग होणं सगळ्यात महत्वाचं आहे आणि ही अशी छोटे छोटे प्रॅक्टिस करूनच होते. खरं, ही छोटी छोटी टेक्निक्स आहेत आणि ती शिकणं फार गरजेचं आहे. पण हे शिकण्यासाठी कोणकोणत्या संस्था किंवा कोणकोणते इन्स्टिट्यूट आहेत का, याविषयी आपण बोलणार आहोत. पण आता सलाम महाराष्ट्रामध्ये एक ब्रेक घेऊयात. पहा फक्त IBN लोकमत.